Hello students, welcome to this class of the physics. Okay, last time आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि त्याचे एक्झाम्पल्स बघत होतो, बरोबर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सपोज असं क्वेश्चन मध्ये दिलं की इफ अर्थ सडनली कॉन्ट्रॅक्ट टू 1/n, इफ अर्थ सडनली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डिक्रीज होणं, डिक्रीज इन रेडियस होणं. सडनली कॉन्ट्रॅक्ट टू 1/n of present radius without change in mass. Then new time period is ओके. सध्याचा अर्थचा स्वतःभोवतीचा टाइम पिरियड किती आहे? टी इज इक्वल टू 24 आवर्स आहे सध्याचा टाइम पिरियड. प्रेझेंट टाइम पिरियड किती आहे? 24 आवर्स. म्हणजे अर्थला स्वतःभोवती एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय? 24 आवर्स लागतात, बरोबर. 24 आवर्स. सो टी इज इक्वल टू 24 आवर आहे. पण कधी रेडियस R1 इज इक्वल टू प्रेझेंट रेडियस दॅट इज R असताना, म्हणजे सुरुवातीचा टाइम पिरियड T1 इज इक्वल टू टी आहे दॅट इज 24 आवर्स. ओके, आता रेडियस चेंज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाली तर त्याचं काय होणार आहे? टाइम पिरियड चेंज होणार आहे, बरोबर आहे ना. आता नवीन रेडियस किती होणार आहे म्हणून सांगितलंय? R/n होणार आहे. इफ अर्थ सडनली कॉन्ट्रॅक्ट टू 1/n ऑफ द प्रेझेंट रेडियस, म्हणजे प्रेझेंट रेडियस R असेल तर न्यू रेडियस येणार आहे R/n. तर न्यू टाइम पिरियड T2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सध्याचा रेडियस R असताना टाइम पिरियड 24 आवर्स आहे. आता रेडियस R/n झाल्यानंतर टाइम पिरियड किती होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टाइम पिरियड याच्यामध्ये रिलेशन काय येणार बघा. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन of angular momentum I1 ω1 is equal to I2 ω2 असतं, बरोबर आहे ना. त्याच्याऐवजी लिहू शकतो I1/T1 is equal to I2/T2 इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. कारण ओमेगा म्हणजे काय असतं? 2π/T असतं ओमेगा इज इक्वल टू. ठीक आहे. आता सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? अर्थ इज अ सॉलिड स्पियर ना, मग अर्थची मोमेंट ऑफ इनर्शिया सुरुवातीची असणार आहे 2/5. सुरुवातीचं मास m आणि सुरुवातीची रेडियस R² असणार आहे. ओके, इनिशियल टाइम पिरियड किती आहे? 24 आवर्स आहे. ओके, त्याच्यानंतर नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार? 2/5. मास इज विदाउट चेंज इन मास असं म्हटलंय, सो मास इज रिमेनिंग ऍज इट इज. m इंटू काय होणार आहे? R/n. नवीन रेडियस असणार आहे R/n स्क्वेअर डिवायडेड बाय न्यू टाइम पिरियड इज सपोज T2. ओके, T2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इथं 2/5 R² आणि R² कॅन्सल होणार आहे, अँड देअरफॉर इथं काय राहणार बघा? 1/24 इज इक्वल टू 1/n² डिवायडेड बाय काय राहणार आहे? T2 राहणार आहे. सो T2 इज इक्वल टू 24 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, सो 24 डिवायडेड बाय n² इज द आन्सर येणार आहे. फिर n हा कुठलाही नंबर असू शकतो. म्हणजे असं सपोज क्वेश्चन आला की अर्थची रेडियस प्रेझेंट रेडियसच्या हाफ झाली, म्हणजे 1/2 झाली, म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार आहे? 2. सो 24/2 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 6 आवर्स होणार. ओके, सो अर्थची रेडियस सडनली काय झाली? कॉन्ट्रॅक्ट झाली, चेंज झाली, तर काय होणार आहे? या पद्धतीनं टाइम पिरियड काय होतो? चेंज होतो. पण याच्यामध्ये कंडिशन काय आहे? विदाउट चेंज इन मास चेंज न होता रेडियस जर चेंज झाले तर या पद्धतीने टाइम पिरियड येणार आहे. म्हणजे टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येणार आहे? 24/n². ओके, याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये सपोज असं व्हेरिएशन आलं,
if earth suddenly contract to contract to 1 by n of present radius without change in density. म्हणजे विदाउट चेंज इन मास ऐवजी विदाउट चेंज इन डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटी चेंज होत नाहीये फक्त, म्हणजे ऑटोमॅटिकली रेडियस चेंज झालं तर मास इथं आता चेंज होणार आहे. देन न्यू टाइम पिरियड ऑफ अर्थ, म्हणजे अर्थचा स्वतःभोवतीचा नवीन टाइम पिरियड किती येणार आहे. ओके, तर आता कन्सेप्ट पुन्हा तशीच येणार आहे. सुरुवातीचा टाइम पिरियड त्याला T1 म्हणूया, किती आहे 24 आवर्स आहे, पण हे कधी सुरुवातीचे रेडियस r असताना. आता नवीन टाइम पिरियड T2 फाइंड आउट करायचा आहे, कधी नवीन रेडियस r बाय n झाल्यानंतर, म्हणजे रेडियस काय व्हायला लागली 1 बाय n टाइम्स व्हायला लागली. ओके, आता इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार फॉर्म्युला तोच येणार आहे, I1 बाय T1 इज इक्वल टू I2 बाय T2. परंतु इथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ आपल्याला काय पाहिजे, आता डेन्सिटी पाहिजे, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार बघा. अर्थ हा सॉलिड स्पियर आहे आणि सॉलिड स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया असते 2/5 mr². सो 2/5 मास असणार आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ना, मास इज नथिंग बट व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम असणार आहे 4/3 पाय r³ इंटू डेन्सिटी, हे झालं मास, इंटू परत काय येणार आहे r⁻². म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दॅट इज 8π/15 r⁻5 इंटू ρ असं येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय येणार बघा, I1 बाय T1 इज इक्वल टू I2 डिवायडेड बाय T2 येणार. ओके, सो I1 बाय T1 इज इक्वल टू I2 बाय T2. सुरुवातीचे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे 8π/15 r⁻5 इंटू, म्हणजे r⁻5 इंटू ρ येणार आहे, डिवायडेड बाय सुरुवातीचा टाइम पिरियड 24 आवर्स. त्याच्यानंतर नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया 8/15 r/n, तर नवीन रेडियस r/n होणार ना, r⁻5 इंटू ρ डिवायडेड बाय नवीन टाइम पिरियड येणार आहे T2. तर इथे सिमिलर टर्म वन्स अगेन कॅन्सल होतील, दॅट इज 8/15 r⁻5 ρ, 8/15 r⁻5 ρ. ओके, इथं काय राहणार आहे 1/24 इज इक्वल टू 1/n⁻5 डिवायडेड बाय T2 येणार आहे. सो देअरफॉर नवीन टाइम पिरियड T2 किती येणार बघा, दॅट इज 24 डिवायडेड बाय ओके n⁻5 होणार आहे. म्हणजे बघा 24 डिवायडेड बाय n² फॉर्म्युला कधी येतोय, जर रेडियस चेंज व्हायला लागली परंतु मास कॉन्स्टंट राहत असेल तर, आणि 24 डिवायडेड बाय n⁻5 कधी येतं, जर रेडियस चेंज व्हायला लागले विदाउट चेंज इन डेन्सिटी होत असेल तर. तर या पद्धतीनं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं हे चांगलं एक्झाम्पल आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं एक्झाम्पल आहे, दॅट इज a disk is rotating with speed n1. एक डिस्क आहे आणि ती सुरुवातीला n1 स्पीडनं काय व्हायला लागली, रोटेट व्हायला लागले. ओके,
n1 स्पीडनं रोटेट व्हायला लागली. अँड अ बॉब ऑफ वॅक्स of mass m falls at distance small r from axis on disk and stick to it. Then new speed is n2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का बघा. अशा प्रकारे एक डिस्क आहे. दिस इज अ डिस्क. हिअर देर इज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही डिस्क फिरायला लागली आहे. ओके, सध्याचं या डिस्कचं स्पीड जे आहे ते किती आहे, n1 आहे. म्हणजे याच्यावर वॅक्स, बॉब ऑफ वॅक्स म्हणजे वॅक्सचा एक गोळा किंवा वॅक्सचा एक तुकडा, लक्षात घ्या. ओके, सध्या याचं स्पीड किती आहे, n1 आहे. आणि सध्या याची मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कची किती आहे, I इतकी. ओके, आता याच्यावर काय व्हायला लागलंय, या डिस्कवर स्मॉल r एवढ्या डिस्टन्सला एक वॅक्सचा गोळा येऊन पडतो. स्मॉल m मासचा एक वॅक्सचा गोळा येऊन पडतो. ओके, तर आता वॅक्सचा गोळा पडल्यानंतर नवीन अँग्युलर म्हणजे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार ना. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढल्यामुळे स्पीड कमी होणार. तर न्यू स्पीड ऑफ रोटेशन n2 किती असेल आता असं विचारलं. वॅक्सचा गोळा पडायच्या अगोदर n1 होतं आणि वॅक्सचा गोळा पडल्यानंतर ओके स्पीड n2 होत आहे. तर पुन्हा एकदा, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. कारण इथं कुठलाही एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाहीये. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे सुरुवातीचा अँग्युलर मोमेंटम कुणाचं असणार आहे, फक्त म्हणजे आपण असं लिहू शकतो I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार. आणि हे एनच्या स्वरूपात आपल्याला कॅल्क्युलेशन पाहिजे. तर ओमेगा म्हणजे 2πn असतं, माहित आहे ना. सो I1 इंटू 2πn1 इज इक्वल टू काय येणार आहे, I2 इंटू 2πn2 येणार आहे. I1 इंटू 2πn1 इज इक्वल टू I2 इंटू 2πn2 येणार आहे. टू पाय गेट कॅन्सल, म्हणजे I1 n1 इज इक्वल टू काय होणार, I2 इंटू होणार आहे. I1 n1 म्हणजे हे एनच्या स्वरूपात फॉर्म्युला झालेला आहे. आता सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे फक्त डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, दॅट इज I ओनली. आणि ते किती स्पीडनं रोटेट व्हायला लागले, सुरुवातीला n1 न, म्हणजे LHS I इंटू n1 झालं. त्याच्यानंतर बॉब ऑफ वॅक्स ऑफ मास m फॉल्स ॲट अ डिस्टन्स r ऑन द ऍक्सिस ऑफ रोटेशन झालं. तर काय होणार आहे, नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ती वॅक्सची मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया I आणि वॅक्सची मोमेंट ऑफ इनर्शिया m इंटू r² येणार आहे. ही नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया होणार. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. ओके, इंटू न्यू स्पीड दॅट इज इक्वल टू n2. ओके, सो देअरफॉर न्यू स्पीड n2 इज इक्वल टू काय येणार आहे, I डिवायडेड बाय I प्लस mr² इंटू काय येणार आहे, n1. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. परत तिथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय लिहू शकतो, mr² लिहू शकतो. म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट इट्स ओन ऍक्सिस किती असतो, mr²/2. म्हणजे डिस्कचं मास आणि डिस्कचं रेडियस दिलेलं असेल तर आयच्या ठिकाणी mr²/2 येऊ शकतं, लक्षात घ्या. आता इथं एकच वॅक्सचा गोळा पडला, याच्याऐवजी अनेक वॅक्सचे गोळे जर पडले इथं, ओके, तर फॉर्म्युला काय होणार आहे. सिमिलरली सपोज 2 वॅक्सचे गोळे पडले, सपोज 2 wax bobs falls, 2 wax bobs of masses m1 and m2.
of masses m1 and m2 falls, of masses m1 and m2 falls and stick at radius r1 and r2, then काय होणार आहे, सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया आय इंटू n1 येणार, सॉरी सुरुवातीचा अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे आय इंटू n1 येणार, आणि नंतरचा अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे आय. तर न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार बघा, आय इंटू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर होणार आहे. ही न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया येणार ना, जे डिसची मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज इट इज आय, आणि पहिल्या वॅक्सचा जो गोळा असणार आहे त्याचा असणार आहे m1 r1 स्क्वेअर, आणि दुसऱ्या वॅक्सचा जो गोळा असणार आहे त्याचं m2 r2 स्क्वेअर असणार आहे. म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे तर आय प्लस m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर इंटू न्यू स्पीड दॅट इज इक्वल टू n2. अँड देअरफॉर n2 चा फॉर्म्युला येणार आहे दॅट इज आय डिवायडेड बाय काय होणार आहे I plus m1 r1 square plus m2 r2 square, okay, into n1. म्हणजे एक वॅक्सच्या बॉब ऐवजी अनेक वॅक्सचे बॉब जर तिथं पडले तर या पद्धतीने तुम्ही m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, तर हा प्रॉब्लेम आहे दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा, ज्यावेळी वॅक्सचा गोळा डिस्कवर पडत असेल तर. ओके, या डिस्कच्या ठिकाणी रिंग देखील असू शकते. डिस्कच्या ठिकाणी जर रिंग असेल तर काय फरक पडणार आहे, आयच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक पडणार आहे. ओके, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, रिंग किंवा डिस्क असेल आणि त्याच्यावर वॅक्सचा गोळा पडला, सुरुवातीचं स्पीड n1 असेल, न्यू स्पीड n2 आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया आय येणार, डिस्क असेल तर mr²/2, रिंग असेल तर जस्ट mr², आणि न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आय प्लस त्या पडलेल्या वॅक्सची मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त तिथं तुम्हाला ऍड करायचं आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट बघा, a disk rotates freely with rotational kinetic energy E about a normal axis through its center. A ring having same radius but double the mass mass of the disk is now gently placed on the disk. New rotational kinetic energy of the system would be. आता इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय दिले लक्षात घ्या. देर इज अ डिस्क लाईक दिस, इनिशियली एक डिस्क आहे and it is rotating about its own axis with kinetic energy E. E या कायनेटिक एनर्जीने रिव्हॉल्व्ह व्हायला लागली सुरुवातीला. ओके, आता याचं मास m आणि रेडियस किती आहे r आहे. डिस्कचं मास m आणि रेडियस r आहे. अ रिंग हॅव्हिंग सेम रेडियस बट डबल द मास. आता याच्यावर काय करायचं आहे, एक रिंग जेंटली प्लेस करायची आहे. दिस इज द रिंग, जी सुरुवातीला फिरत नाही अजिबात, फक्त त्या फिरणाऱ्या डिस्कवर आपल्याला जेंटली काय करायचे, सोडून द्यायचे, ठेवायचे. ठीक आहे, तर ते ठेवल्यानंतर डिस्क आणि रिंग मिळून एकत्र एका कॉन्स्टंट एका स्पीडने फिरणार आहे. तर ते नवीन स्पीड एका स्पीडने फिरणार आहे, त्यावेळी त्यांची नवीन कायनेटिक एनर्जी काहीतरी ई डॅश असणार आहे. ती कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली. इथं जी रिंग आहे ती काय आहे, डबल द मास आहे म्हणजे 2m आहे, आणि रेडियस मात्र तेवढीच आहे. तर सुरुवातीची कायनेटिक एनर्जी ई असेल तर त्याच्यावर रिंग ठेवल्यानंतर कायनेटिक एनर्जी किती होणार आहे. ओके, तर इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू असणार आहे ई. न्यू कायनेटिक एनर्जी E2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, mr²/2 येणार, कारण सुरुवातीला फक्त काय आहे तर डिस्क आहे, आणि डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असणार, mr²/2. आणि न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार बघा इथं, न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कची प्लस रिंगची, कारण त्याच्यावर रिंग येऊन पडणार आहे. सो न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे, डिस्कची येणार आहे mr²/2
प्लस रिंगची येणार आहे mr स्क्वेअर ना, परंतु त्याचं मास आहे 2m इंटू रेडियस स्क्वेअर mr स्क्वेअर. तर न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया होणार आहे mr स्क्वेअर बाय 2 प्लस 2mr स्क्वेअर. सो I2 येणार आहे दॅट इज किती 5/2 mr स्क्वेअर. ठीक आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी देखील माहिती पाहिजे आपल्याला. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. याच्यामध्ये ओमेगा आपल्याला रिप्लेस करावा लागेल इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असतं हाफ I ओमेगा स्क्वेअर असतं. कायनेटिक एनर्जीला जस्ट मी ई सिंबल वापरतो. ओके, E is equal to half I omega square. So omega square is equal to 2E divided by काय होणार आहे I होणार 2E by I. So omega is equal to under root 2E by I होणार. बरोबर आहे ना. मग I1 as it is omega 1 म्हणजे काय येणार आहे under root 2E by I1 is equal to I2 as it is under root 2 E1 E2 divided by I2. हे I1 जर आतमध्ये घेतलं तर काय होणार आहे I1 स्क्वेअर होणार स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतल्यानंतर आणि I1 स्क्वेअर डिवायडेड बाय I1 कॅन्सल होणार आणि अंडर रूट काय येणार आहे 2I1 E1 इज इक्वल टू काय येणार आहे अंडर रूट 2I2 E2 येणार आहे. आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला आणि 2 न डिवाइड केलं तर काय येतं I1 E1 इज इक्वल टू काय येतं I2 E2 येतं. म्हणजे हा फॉर्म्युला देखील तुम्ही लक्षात ठेवू शकताय. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे I1 E1 इज इक्वल टू I2 E2. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनेटिक एनर्जी यांच्यामधलं रिलेशन या पद्धतीने येणार आहे I1 E1 इज इक्वल टू I2 E2. आता सुरुवातीची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr स्क्वेअर बाय 2. सुरुवातीची कायनेटिक एनर्जी आहे E. त्याच्यानंतर न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 5/2 mr स्क्वेअर. नवीन कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली. तर mr स्क्वेअर बाय 2 mr स्क्वेअर बाय 2 कॅन्सल होणार आहे and therefore E2 is equal to काय होणार आहे E डिवायडेड बाय 5 होणार आहे. E2 is equal to E डिवायडेड बाय 5. सो नवीन कायनेटिक एनर्जी जी होते दोन्हीची मिळून ती किती होणार आहे E बाय 5 होणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय होणार आहे एनर्जी लॉस होणार आहे. एनर्जी लॉस इथं किती होईल असं जर विचारलं तर एनर्जी लॉस किती होणार बघा. सुरुवातीला एनर्जी E होती फायनली E बाय 5 होणार म्हणजे 4E बाय 5 एवढा एनर्जी लॉस होणार आहे. तर एनर्जी लॉस विचारलेला नाहीये परंतु एनर्जी लॉस जर विचारला म्हणजे डिस्क वर रिंग आपण ठेवली तर काय होतं त्याच्यामध्ये स्पीड कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं एनर्जी लॉस होतो. ठीक, तर एनर्जी लॉस किती होणार आहे या प्रोसेसमध्ये एनर्जी लॉस इज इक्वल टू दॅट इज सुरुवातीला एनर्जी होती E मायनस फायनल होणार आहे E बाय 5. सो दॅट इज 4E बाय 5 इज द एनर्जी लॉस. एवढा एनर्जी लॉस या प्रोसेसमध्ये होणार आहे. नेक्स्ट आता आपण स्टडी करूया दॅट इज कपलिंग ऑफ टू फील्ड्स. कपलिंग ऑफ टू फील्ड्स. इथे देखील लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम उभे होत आहे. कपल करणं म्हणजे काय जोडणे. दोन फील्ड जोडायचे आहेत आपल्याला. ओके, तर याचं डिस्क्रिप्शन कसं येणार बघा या प्रॉब्लेमचं डिस्क्रिप्शन. तर याच्यामध्ये सपोज देर आर टू डिस्क लाईक दिस. हे फील्ड जे आहे ते डिस्क शेप्ड फील्ड्स आहेत. ओके, आणि हे जे ही जी डिस्क आहे किंवा पहिलं फील आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I1 आणि हे N1 स्पीडनं सपोज रोटेट होत आहे. इट इज रोटेटिंग विथ स्पीड N1 सपोज. ओके, त्याच्यानंतर इथं दुसरं फील आहे
त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आहे आणि जोडण्याच्या अगोदर याचं स्पीड N2 आहे. ते पहिल्या व्हीलच्या डायरेक्शन रोटेट होत असेल किंवा पहिल्या व्हीलच्या अपोजिट डायरेक्शन पण रोटेट होत असू शकतं, म्हणजे ते क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असेल. म्हणजे अशा प्रकारे दोन सेपरेट व्हील्स आहेत, दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शिया I1 I2 आहेत आणि दोघांचं इनिशियल स्पीड N1 N2 आहेत. दोन्ही सुरुवातीला सेम डायरेक्शन रोटेट व्हायला लागलेत असं दिलेलं असतं किंवा दोन्ही सुरुवातीला अपोजिट डायरेक्शन रोटेट व्हायला लागलेत असं दिलेलं असतं. आता हे दोन व्हील आपण काय केले, कपल केले, जोडले, एकत्र आणले, टच केले, तर फायनली काय होणार आहे, ते पूर्णपणे व्यवस्थित स्टिक झाले तर फायनली एका कॉमन स्पीड n न रोटेट होणार आहे. म्हणजे N1 N2 चं फायनल स्पीड काय येणार आहे, दोघांचं मिळून n येणार आहे. तर हा n चा फॉर्म्युला, कॉमन स्पीडचा फॉर्म्युला काय येणार आहे. ओके, बघा, टू व्हील्स ऑफ moment of inertia I1 and I2 are rotating with speeds N1 and N2. N1 and N2 सुरुवातीचा त्यांचा स्पीड N1 N2 आहे. They are now coupled together so that they rotate with common speed that is n is equal to, तर हे कॉमन स्पीड n इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं. तर कसं फाइंड आउट करता येईल आता बघा. Two wheels of moment of inertia I1 I2 are rotating with speed N1 N2. They are now coupled together so that they rotate with a common speed that is n is equal to, कॉमन स्पीड ना आता ते रोटेट होणार आहे, तर ते कॉमन स्पीड n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर ते कसं फाइंड आउट करता येईल बघा. तर बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय होणार, अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम आफ्टर कपलिंग. ओके, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, शॉर्ट मध्ये लिहितोय. ओके, अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग इज इक्वल टू काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम आफ्टर कपलिंग असणार आहे. अँग्युलर मोमेंटम बिफोर कपलिंग असं लिहू शकतो मी, I1 N1 प्लस और मायनस I2 N2. ऍक्च्युअली अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला I इंटू ओमेगा असतो, दॅट इज I1 ओमेगा 1 प्लस मायनस I2 ओमेगा 2 येणार आहे. परंतु आपल्याला n च्या स्वरूपात फॉर्म्युला पाहिजे. n म्हणजे काय असणार आहे, आरपीएम युनिट असू शकतं त्याचं. n म्हणजे फ्रिक्वेन्सी, कारण ओमेगा म्हणजे 2πn, 2π सगळं काय होते, दोन्ही साईडचे कॅन्सल होते, त्याच्यामुळे ते काय लिहायची गरज नाहीये. I1 N1 प्लस मायनस I2 N2 इज इक्वल टू, आता प्लस किंवा मायनस इथं साइन का लिहिलंय, तर दोन्ही सुरुवातीला कपल करण्याच्या अगोदर दोन्ही सेम डायरेक्शन रोटेट होत असेल तर इथे अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे, दोघांचा ऍड होणार आहे. परंतु कपल करण्याच्या अगोदर ते अपोजिट डायरेक्शन जर रोटेट होत असतील, अपोजिट डायरेक्शन, तर मात्र अँग्युलर मोमेंटम त्यांचं काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे. ओके, म्हणजे प्लस साइन वापरायचं का मायनस साइन वापरायचं, कसं ठरवायचं, इफ बिफोर कपलिंग इफ दे आर रोटेटिंग इन सेम डायरेक्शन, दोन्ही क्लॉकवाईज असतील तर प्लस, आणि एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज असेल तर मायनस साइन वापरायचं आहे. आता जोडल्यानंतर एकूण मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांची मिळून होणार आहे I1 प्लस I2 आणि दोघांचं कॉमन स्पीड होणार आहे n.
सो कॉमन स्पीड, फायनल कॉमन स्पीड एनचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज I1N1 प्लस मायनस I2N2 डिवायडेड बाय काय होणार आहे, I1 प्लस I2 होणार आहे. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. याचा एक क्वेश्चन बघूया पाहिजे तर. क्वेश्चन इज लाईक दिस. टू व्हील्स of moment of inertia 5 kg meter square and 10 kg meter square are rotating with speeds 200 rpm and 400 rpm, okay, separately. सेपरेट असताना 200 rpm आणि 400 rpm न रोटेट होत आहेत. ओके, सेपरेटली इन सेम डायरेक्शन पण लिहितो, सेम डायरेक्शन, दॅट इज दोन्हीही क्लॉकवाइज डायरेक्शन सुरुवातीला रोटेट व्हायला लागले. नाउ दिस टू व्हील्स आर कपल्ड. हे दोन व्हील आता जोडली, ठीक आहे, तर न्यू अँग्युलर स्पीड किती येणार आहे. नाउ दिस टू व्हील्स आर कपल्ड, then न्यू स्पीड इज. ओके, तर बघा सुरुवातीला येणार आहे I1N1 प्लस I2N2 आणि नंतर होणार आहे दॅट इज I1 प्लस I2 इंटू N होणार आहे. ओके, तर सुरुवातीला I1 आहे 5, N1 आहे 200 rpm. इथं कन्व्हर्जन काय करायचं नाही कारण फायनल आन्सर आपल्याला आरपीएम मध्येच काढायचं आहे. ओके, नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 10, N2 आहे 400 इज इक्वल टू I1 प्लस I2 होणार आहे 15 इंटू N. एवढं साधं सोपं कॅल्क्युलेशन होणार आहे. सो हे होणार आहे 1000. ओके, so that is 1000 plus 4000 is equal to 15 N. 5000 is equal to 15 N. So N is equal to 5000 divided by 15. 5 ने डिवाइड केलं तर 1000 divided by 3. So N येणार आहे 333.33 RPM. Okay, 333.33 RPM. So this is the final answer. आता दोन व्हील एकत्र जोडले तर या प्रोसेसमध्ये नेहमी एनर्जी लॉस, कायनेटिक एनर्जी लॉस होतोय. आता हा कायनेटिक एनर्जी लॉस किती होणार आहे, तर त्याचा देखील एक फॉर्म्युला, याचं डेरिवेशन आहे, परंतु डायरेक्टली हा तुम्ही फॉर्म्युला पाठ करून ठेवा. लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी व्हेन टू व्हील्स आर कपल्ड टुगेदर. ओके, लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी when two wheels are coupled together. Loss of kinetic energy when two wheels are coupled together. तर दोन्ही व्हील आता एकत्रित जोडले तर लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी किती होणार आहे, तर लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी डेल्टा ई चा फॉर्म्युला असणार आहे 1/2 I1 I2 डिवायडेड बाय I1 प्लस I2 इंटू ω1 मायनस और प्लस ω2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. ओके, तर हा लॉस ऑफ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. काही वेळेला लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी देखील विचारलं जातं, लक्षात घ्या. ओके, तर याच्यामध्ये लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी दोन्ही व्हीलची मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे आणि दोन्ही स्पीडचं अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. आता इथं प्लस साइन आणि मायनस साइन कधी वापरायचं, बिफोर कपलिंग ते जर काय होत असतील, सेम डायरेक्शन रोटेट होत असतील सेम डायरेक्शन, तर मायनस साइन वापरायचं आहे, म्हणजे थोडंसं उलटं वापरायचं. मग अशी काय केलं होतं,
सेम डायरेक्शन रोटेट होत असेल तर प्लस वापरलं होतं, अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असेल तर मायनस वापरलं होतं. परंतु लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी मध्ये मात्र थोडंसं उलट लिहावं लागतं. ओके, हिअर मायनस साइन कधी निगेटिव्ह कधी असणार आहे, व्हेन रोटेटिंग इन सेम डायरेक्शन. जोडायच्या अगोदर सेम डायरेक्शन रोटेट होत असतील तर इथं काय करायचं, ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 स्क्वेअर करायचं आहे. ओके, आणि पॉझिटिव्ह साइन कधी वापरायचं आहे, व्हेन दे आर रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन्स. ओके, या पद्धतीने लॉस ऑफ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे. ओके, एक क्वेश्चन बघूया याचा. टू fields of mi 5 kg meter square and 3 kg meter square are, आता याच्यामध्ये एक फील जर एक फील रेस्ट मध्ये पण असू शकतं. रेस्ट मध्ये असेल तर त्याचं फक्त काय येणार आहे, एन ची व्हॅल्यू फक्त 0 येणार, बाकी काय चेंज होणार नाही. म्हणजे असं पण होऊ शकतं, एक व्हील रोटेट व्हायला लागलाय आणि दुसरं व्हील सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे त्याला आणून चिकटवलं, कपल केलं, तर दोघांचा अँग्युलर स्पीड, फायनल अँग्युलर स्पीड किती येणार आहे, तर दोन्हीची मोमेंट ऑफ इनर्शिया तर असणारच आहे, परंतु काय येणार आहे, पहिल्याचा अँग्युलर स्पीड n1 येणार, दुसऱ्याचं काय येणार आहे, n2 म्हणजे 0 घ्यायचं आहे फक्त. ते आर रोटेटिंग विथ 60 rpm and 120 rpm in opposite direction. Okay, they are now coupled together. Loss of kinetic energy in this process. कायनेटिक एनर्जीचा किती लॉस होणार आहे या प्रोसेस मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी डायरेक्टली इथं मी लिहितो आता, हाफ के फॉर्म्युला लिहितो अगोदर, I1 I2 डिवाइडेड बाय I1 प्लस I2 इन ब्रॅकेट ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे, बिकॉज दे आर रोटेटिंग इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन रोटेट, आता हे लक्षात कसं ठेवायचं, प्लस मायनस साइन, अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असेल आणि जोडलं तर काय होतं, जास्त एनर्जी लॉस होतो, आणि जास्त एनर्जी लॉस येण्यासाठी इथं ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 व्हायला पाहिजे, कारण प्लस साइन आलं तर जास्त एनर्जी लॉस होणार. सेम डायरेक्शन रोटेट होत असेल ना तर कमी एनर्जी लॉस होतो, आणि कमी एनर्जी लॉस होण्यासाठी ही टर्म कमी यायला पाहिजे ब्रॅकेट मधली, त्याच्यासाठी ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 करायला पाहिजे. सो लक्षात ठेवा, टू व्हील्स जोडण्याच्या अगोदर अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असतील आणि जोडले तर जास्त एनर्जी लॉस होतो, आणि सेम डायरेक्शन रोटेट होत असतील आणि जोडले तर मात्र काय होणार आहे, कमी एनर्जी लॉस होतो. ओके, सो डेल्टा इज इक्वल टू हाफ I1 I2 येणार आहे 5 into 3. ओके, 5 into 3 divided by I1 plus I2 that is 8 in bracket ओमेगा 1. ओमेगा 1 म्हणजे आता दोघांचं इथं आता कंपल्सरी n नाही वापरायचं आहे, तर ओमेगा वापरायचा आहे, लक्षात घ्या. आणि ओमेगा जर वापरायचा असेल तर 2 पाय कॉमन येणार दोघांचं. ओके, 2 पाय नाही येणार, 4 पाय स्क्वेअर येणार, कारण स्क्वेअर आहे ना आतमध्ये. किंवा सरळ अगोदर व्हॅल्यूज लिहितो, ओमेगा 1 म्हणजे 2 पाय n1 प्लस ओमेगा 2 म्हणजे 2 पाय n2 ब्रॅकेट स्क्वेअर, तर हे होणार आहे 15 डिवाइडेड बाय 16 इन ब्रॅकेट, इथं काय करूया, 4 पाय स्क्वेअर कॉमन काढूया, कारण इथं स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे 2 पाय कॉमन काढलं तर 2 पाय इन ब्रॅकेट n1 प्लस n2 होल ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे, म्हणजे 4 पाय स्क्वेअर इन ब्रॅकेट n1 प्लस n2 होणार आहे स्क्वेअर. 4 न 16 ला डिवाइड केलं 4, दॅट इज 15 पाय स्क्वेअर बाय 4 इंटू
N1 किती येणार आहे 1. आता ही n ची इन्फॉर्मेशन जी येणार, कारण ओमेगा म्हणजे 2πn फॉर्म्युला असतो आणि त्यावेळी n कशामध्ये असतं, आरपीएस मध्ये असतं, बरोबर आहे ना. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2πn, परंतु ओमेगा कॅल्क्युलेट करण्यासाठी n कशामध्ये पाहिजे, आरपीएस मध्येच पाहिजे. आता 60 आरपीएम म्हणजे किती आरपीएस होणार आहे, 60 डिवायडेड बाय 60 म्हणजे 1 आरपीएस येणार. N2 म्हणजे 120 आरपीएम आहे, आरपीएस मध्ये येणार आहे 2, याचा स्क्वेअर. सो 15 पाय स्क्वेअर बाय 4 इंटू काय होणार आहे, 9 होणार आहे. ओके, आता पाय स्क्वेअरची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली आपण 10 घेतली, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायला 10, तर 150 इंटू 9 डिवायडेड बाय 4 होणार आहे. ओके, 1350 डिवायडेड बाय 4, हे अप्रॉक्सिमेटली, याच्यापेक्षा थोडंसं कमी आन्सर आहे. तर 337.5 जूल. ओके, एवढा कायनेटिक एनर्जीचा लॉस होणार आहे ड्युरिंग दिस प्रोसेस. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 10 कन्सिडर केली. ओके, सपोज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की अ डिस्क इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट velocity. Okay, a disk is rotating with constant velocity initially, and a insect walk over this disk from from one point to another point, okay, which are diametrically opposite. Then how the speed of rotation of the disk is going to change. Okay, insect बघा क्वेश्चन का आहे, an insect walk on a rotating disk an insect walk on rotating disk along diameter. Then how is the speed of rotation changes. बघा कसं होणार आहे, there is a disk like this, okay, and it is initially rotating with certain angular velocity omega. ठीक आहे, आता एक इन्सेक्ट जो आहे, एक इन्सेक्ट काय होतोय, अलॉंग डायमीटर मूव्ह करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा डायमीटर असेल AB, तर आणि डिस्कचा सेंटर O असेल, तर हा इन्सेक्ट सुरुवातीला A पासून मोशन स्टार्ट करतो, अलॉंग डायमीटर ट्रॅव्हल करतो आणि B ला जाऊन पोहोचतो. तर A टू O जाणार आणि त्याच्यानंतर परत O टू B जाणार आहे. त्या इन्सेक्टचं मास आहे m, लक्षात घ्या, मास ऑफ द इन्सेक्ट इज m. तर इथं अँग्युलर स्पीड कसं चेंज होणार आहे, लक्षात घ्या, ज्यावेळी हा इन्सेक्ट A या पोझिशनला असणार, म्हणजे एच ला असणार आहे, त्यावेळी इन्सेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया, इन्सेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, किंवा इथं कंप्लीट सिस्टीमची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे बघा. सपोज डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया I असेल, तर MI ऑफ सिस्टीम म्हणजे कोणाची, डिस्कची प्लस इन्सेक्टची, दोघांची मिळून मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, तर I प्लस MR स्क्वेअर येणार आहे. फिर I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द काय असणार आहे, डिस्क, आणि M म्हणजे मास ऑफ द इन्सेक्ट, आणि R म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द इन्सेक्ट फ्रॉम द ऍक्सिस. आता डिस्टन्स ऑफ इन्सेक्ट फ्रॉम द ऍक्सिस काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर आहे ना. ज्यावेळी इन्सेक्ट A पोझिशनला असेल त्यावेळी डिस्टन्स असणार आहे कॅपिटल R एवढं, म्हणजे डिस्कच्या रेडियस एवढं, आणि इन्सेक्ट आत जाईल तसं R डिस्टन्स काय होणार, कमी होत जाणार आहे. मग आता बघा, इन्सेक्ट A टू O निघाला तर काय होणार आहे, I तर कॉन्स्टंट राहणार, कुणाचा आहे, डिस्कचा आहे तर कॉन्स्टंट राहणार आहे, इन्सेक्टचं मास पण कॉन्स्टंट राहणार आहे, परंतु इन्सेक्टचं डिस्टन्स मात्र काय होणार आहे, कमी होत जाणार आहे A टू O जात असताना, आणि त्याच्यामुळे ही MR स्क्वेअर टर्म जी आहे ना, ती कमी होत जाणार, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, डिक्रीज होत जाणार. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो,
की मोमेंट ऑफ इनर्शिया कमी 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 व्हायला लागली की स्पीड काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. म्हणजे जसा इन्सेक्ट A to O जाईल तशी सिस्टीमची मोमेंट ऑफ इनर्शिया कमी कमी होत जाणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी कमी होत गेल्यामुळे काय होणार आहे, स्पीड वाढत 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 जाणार आहे. त्याच्यानंतर O to B जात असताना आता काय होणार, इन्सेक्ट O to B जात असताना पुन्हा एकदा काय होणार आहे, हे mr² ही जी टर्म आहे ना, m तेवढंच राहणार परंतु r वाढत जाणार, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, आणि त्याच्यामुळे पुन्हा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत गेल्यामुळे पुन्हा स्पीड काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. लक्षात येत आहे. सो लक्षात घ्या, ऍज इन्सेक्ट वॉक फ्रॉम A to O, mi decreases and speed increases. स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. and when it walk from O to B, moment of inertia increases and speed decreases. स्पीड कोणाचा, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस. लक्षात येत आहे. म्हणजे थोडक्यात याचं फायनल आन्सर काय होणार आहे, डिस्क ज्यावेळी A to B अलॉंग द डायमीटर ट्रॅव्हल करतं त्यावेळी सुरुवातीला स्पीड वाढत जातं, मॅक्सिमम होतं आणि परत स्पीड काय होतं, कमी कमी होत जातं आणि आहे तेवढं होतं. ओके, दॅट इज द आन्सर. आन्सर काय सांगितलं लक्षात आलं. जर एक इन्सेक्ट अलॉंग द डायमीटर ऑफ अ रोटेटिंग डिस्क मूव्ह करत असेल तर इथं स्पीड ऑफ रोटेशन कसं चेंज होणार आहे, तर सुरुवातीला इन्सेक्ट एज पासून सेंटरला जाईल तसं काय होणार आहे, स्पीड वाढत 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 जाणार. सेंटरला इन्सेक्ट पोहोचल्यानंतर डिस्कचं स्पीड किंवा त्या सिस्टमचं स्पीड मॅक्सिमम झालेलं असणार, रोटेशनल स्पीड, आणि त्याच्यानंतर सेंटर पासून परत एजला गेल्यानंतर काय होणार आहे, परत काय होणार आहे, स्पीड कमी 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 होत जाणार, म्हणजे रोटेशनल स्पीड. आणि ज्यावेळी इन्सेक्ट फायनली बी पोझिशनला ज्यावेळी पोहोचलेला असेल त्यावेळी पुन्हा पूर्वी एवढं स्पीड झालेलं असणार आहे. सो इनिशियली स्पीड इन्क्रीजेस, बिकम मॅक्सिमम, अँड देन स्पीड डिक्रीजेस अँड अगेन रिचेस टू द सेम व्हॅल्यू. हे या क्वेश्चनचं आन्सर येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके.